तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनल वरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार पासून मी जे ते माझं पहाटेचं वर्कआउट वगैरे सगळं चालू केलं होतं। डेलीचं माझं जे रुटीन आहे रोजचं ते रुटीन सगळं फॉलो केलं, सगळं दिवसभराचं रुटीन फॉलो झालं। तुम्हाला एक व्लॉग अपलोड केला, तो व्लॉग अपलोड केल्यानंतरच्या काही कमेंट्सला उत्तर दिले आणि थोडा वेळ थोडंसं मी आज रेस्टही घेतला, वेळ मिळाला होता थोडासा आज, तर रेस्ट घेतला। त्यानंतर आता मी पुन्हा आज 6 वाजता तुमच्यासोबत समोर हजर झालेले आहे। तर आज ही मी जे ते सायंकाळपासून जे ते ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि जसं की स्वेटर घातलेले त्यावरून कळतच असेल की थंडी खूप सुटलेली आहे। तर थंडी स्पेशल थंडीतले ड्रायफ्रूट लाडू आज मी बनवणार आहे, मुलांपुरते बनवणार आहे आणि आमच्यासाठी डाएटचे लाडू सुद्धा बनवणार आहे। त्याची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण आज सगळ्यात महत्त्वाचं मुलांसाठीच करणार आहे, कारण खूप कडाक्याची थंडी अशी सुटलेली आहे, खूप थंडी आहे, दिवसभर थंडी वाजते आणि संध्याकाळी जर पुढे हॉलमध्ये बसायचं जर असेल ना तर रूम हीटरच लावायला लागतं, इतकी थंडी पडलेली आहे। सो म्हटलं चला आता सकाळी म्हणजे सकाळचा स्वयंपाक वगैरे लवकर आवरून घेतला होता, त्यानंतर व्हिडिओ अपलोड केला आणि लगेच मग व्हिडिओ अपलोड होऊन गेला। त्यानंतर वेळ होता तर मग मी दुपारचा स्वयंपाकही म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाकही लवकर आवरून घेतला, जेणेकरून 4 ते 5 वाजेच्या आत आमचे जेवण होऊन जाते। मी प्रयत्न करत असते की संध्याकाळी आम्ही जेवण नाही करणार असं, तर मुलांपुरतं असतं पण आम्ही दोघं जे ते संध्याकाळी जेवण नाही करत शक्यतो। सो मग आम्ही 5 वाजेच्या आत जेवण करून घेतलं, सगळं आवरलं गेलेलं होतं आणि मुली आज घरात नाहीये, कारण की तनिष्का जी ती तनिष्का आणि अनुष्का त्यांच्या म्हणजे स्कूलमध्ये गॅदरिंग होती, फीस्ट होता वाटतं आज, तर त्यासाठी ते गेलेले आहे। आम्हालाही बोलवलेलं होतं, पण मला खरं सांगते आजचाच दिवस मिळाला होता, डे ऑफ मिळालेला होता, म्हणजे माझ्या स्वतःसाठीचा थोडा वेळ मला मिळालेला होता। सो मी स्वतःसाठी वेळ घालवला आणि मिस्टर थोड्या वेळ जाऊन आले, त्यांची मित्रमैत्रिणी तिथे स्कूलमध्ये आलेले होते। म्हणजे माझे मिस्टर ज्या स्कूलमध्ये शिकलेले आहे ना त्या स्कूलमध्ये माझ्या मुलीही शिकत आहे आणि मुलगाही शिकत आहे, तर त्यांच्या बऱ्याचशा मेमोरीज आहे त्या स्कूलमधल्या। म्हणजे माझ्या मिस्टरांचा घशाची बॅट वाजलेली आहे, घसा खवखवतोय, जास्त गार हवा सुटली किंवा गार हवेत गेलं किंवा धूळ उडाली ना तर माझा घसा आपोआप खवखव करायला लागतो आणि सर्दी होते मला। सो आता थंडी जास्त सुटलेली आहे त्यामुळे घसा खवखव करतोय माझा, तर त्यामुळे मिस्टरही थोड्या वेळ जे ते त्यांच्या स्कूलमध्ये गेलेले होते, त्यांचे मित्र मैत्रिणी भेटले आणि तिथे ते अगदी अर्धा 1 तासच थांबले असतील आणि त्यानंतर आता मुली तिथंच आहे, त्या 9 वाजेपर्यंत तिथं थांबणार आहे आणि 4 वाजता गेलेल्या होत्या मुली आणि हे आलेले आहे। तर मग हे मला थोडीशी अगदी छोटीशी मदत करणार आहे, लाडू बनवायचे आहे ना तर ते गुळातले लाडू बनवणार आहे मी, तर ते मला गुळ जो तो कट करून देता आहे आणि नेहमीप्रमाणे आमच्या घरामध्ये जे ते साऊथ इंडियन मूवी चालू आहे, तर सगळ्या आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी त्या मूवीज एन्जॉय करतात। शौर्यलाही आवडतं, मुलींनाही आवडतं आणि यांनाही आवडतं। खरं त्या मूवी बघण्यामागचं कारण काय असतं माहिती का, आपण एवढं कामात थकलेलो असतो ना, काम करून थोडा वेळ जरी तिथे जाऊन बसलं ना तर माणूस मन मोकळा हसलं जातं, त्यानंतर त्यांची फायटिंग बघून आपोआप स्ट्रेस कमी होतो। सो हसणंही होतं आणि ती फायटिंग बघून स्ट्रेसही कमी होतो आणि म्हणजे त्यात सगळंच असतं, रडणं हसणं सगळ्याच गोष्टी आहेत। त्यामुळे मग आहे ना आम्हाला सगळ्यांना जे ते मीही फक्त त्यांच्यामध्ये जाऊन बसत असते आणि कधी जर समजा वेळ असेल तर मी जर मूवी बघायला जाऊन बसलेच तर आपली मराठी मूवी, न्यू मराठी मूवीज ज्या आलेल्या असेल ते लावते आणि माझ्या मते आता मुलींनी
प्राईमचं पॅक घेतलेलं आहे. सो झिम्मा पण आम्ही घरीच बघू एखाद्या वेळेस. मी मिस्टरांना म्हटलेली की आपण जाऊयात थिएटरला, पण बघूयात काय होतं ते. सो साऊथ इंडियन मूवी आमच्याकडे लावलेली आहे. ते दोघं एन्जॉय करताय. ते एन्जॉय करता करता ते मला गुळकट करून देत आहे. आणि मी इकडे सगळी लाडवाची तयारी करून घेतलेली आहे. लाडू करणार आहे. आणि त्याचबरोबर हा जो मुरमुरा असतो ना, या मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे. अगदी सोपा आहे, 1 मिनिट सुद्धा नाही लागत. फक्त आपल्याला लाल तिखट आणि चाट मसाला लागतो आणि थोडंसं काळं मीठ घ्यायचे किंवा मग सैंधव मीठ घ्यायचे. बस एवढ्याच वस्तू लागतात त्यासाठी. तर मग मी फक्त ते 3 पॅकेट काढून ठेवलेले आहे. आणि माझ्यामध्ये ते 20 रुपयाला एक पॅकेट आहे. ते पॅकेट आणलेले मी मॉलमधनं आणि लाडवाची तयारी करून घेतलेली. तर लाडवासाठी मी काय काय सामान घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बरंचसं कमेंट करून सांगितलं. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी त्यातल्या काही कमेंट्सचं देते उत्तर देणार आहे. तर एका ताईंनी मला प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही डाएट करताय का? तर हो, मी डाएट करते आहे. आणि मी बऱ्याचशा ब्लॉग मध्ये ते शेअर केलेलं आहे. वर्कआउट वगैरे करते आणि बाकी काही ज्या गोष्टी त्या आपण सोशल मीडियावर बोलू शकत नाही. सो हो, डाएट चालू आहे आणि मला थोडाफार रिझल्ट आहे पण. सो तुम्हाला पुढे ब्लॉग आपले बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. पुढे अजून काही बदल झाले माझ्यामध्ये तर रिझल्ट दिसणारच आहे. पण हो, हे कन्फर्म आहे की मी डाएट करते आहे आणि मला जेवढं जमतंय माझ्या पद्धतीने, जसं त्यांनी सांगितले एकदम त्याच पद्धतीने नाही होते. कारण की माझं शेड्यूल खूप सारखं वेगळं म्हणजे खूप टाईट असतं. मिस्टरांचं शेड्यूल टाईट असतं. सो त्यांना त्यांचे कामं, माझ्या मागं माझे कामं आणि मुलांना बघायचं. सो त्यांनी सांगितलेले त्या पद्धतीने करतो. पण थोडं फार जे आमच्याकडनं थोडं फार जे ते मागे पुढे होतं. तर मी डाएट करते हे खरं आहे. आणि त्यानंतर अजून एक प्रश्न होता कोणाचा, हा, आमच्या दोघांना बघितलं ना एका ताईंनी, तर त्या म्हणत होत्या तुम्ही दोघं बहीण भावंडासारखे दिसता. तर हो, आम्ही दोघंही छान असे हेल्दी आहोत. आणि आम्हाला एक तर बाहेर गेल्यावर कोणी नवरा बायको म्हणतच नाही. आम्ही टिंगल मस्करी चालू असते आमची. सो हो, आम्ही असं बहीण भावंडासारखे आहोत. पण आम्हाला जर रिअल बघितलं तर आम्ही एक बोका एक बोकीन आहे. आम्ही छान असं भांडणं सुद्धा करतो एकमेकांसंग. ते माझ्याकडे तिकडनं बघत आहे. सो आम्ही बहीण भावंडासारखंही राहतो आणि भांडणंही करतो नवरा बायको सारखे. सगळ्या जसे ते बाकीचे नवरा बायको असताना नॉर्मल त्यांच्यासारखंच आहे. आम्ही नॉर्मल नाहीये, बहीण भावंडासारखं अजिबात नाही राहत. आणि मुळात म्हणजे बहीण भावंड सुद्धा गुन्ह्या गोविंदाने नाही राहत. त्यांची फायटिंग चालूच राहते. माझी माझ्या लहान्या भावाबरोबर सारखी फायटिंग चालू असायची. त्यांनी नुसतं मला असा काहीतरी इशारा जरी केला ना, तर इकडे मी माझे पायाच्या अंगठ्यापासून तर केसाच्या नखापर्यंत अशी लाल पिवळी तापून जायचे ना की भयानक. मलाच कळत नव्हतं काय व्हायचं. पण आज मला कळतं की ही कशा करता. पण त्यावेळेला काही कळत नव्हतं, होऊन जायचं. सो आतापर्यंतची अपडेट ही होती. कालच्या कमेंट्सचे उत्तर ह्या ब्लॉग मध्ये दिले. आणि हो, एका ताईंनी विचारलेलं की ताई तुम्ही मार्गशीर्षातले गुरुवार केले की नाही. सो मी मागच्या ब्लॉग म्हणजे पहिल्या गुरुवारच्या दिवशी सांगितलं की मी ह्या वर्षी गुरुवार नाही केलेले. दरवर्षी मी करत असते. 4-5 वर्ष केल्यानंतर मध्ये गॅप देते, 1 वर्ष 2 वर्षाचा, आणि पुन्हा ते गुरुवार स्टार्ट करत असते. तर ह्या वर्षी मी ते गॅप दिलेला आहे. एखाद्या वेळेस पुढच्या वर्षी नाही तर मग त्याच्या पुढच्या वर्षी देते मार्गशीर्षातले उपवास सुद्धा मी स्टार्ट करणार आहे. मागच्या वर्षीचे आपले ब्लॉग्स बघा, त्याच्या मागच्या वर्षीचे ब्लॉग्स बघा. त्यामध्ये मी गुरुवारची पूजा कशी करते, काय करते ते सगळं डिटेल शेअर केलेलं आहे. त्यानंतर वैभवलक्ष्मीचेही उपवास मी करत असते. तेही मी यावर्षी करणार नाहीये. आणि जमलंच तर आमच्या इथे माझे चुलत सासरे त्यांची डेथ झालेली होती, तर त्यांचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर मी पशुपती व्रत करणार आहे. तर त्याचे व्हिडिओ तुमच्या सोबत नक्की शेअर करेन, ते येणारच आहे. आणि त्यानंतर उद्याचा ब्लॉग ही बघा, कारण की उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच, कारण की संडेला क्रिसमस आहे आणि क्रिसमसच्या अगोदर मला 2-3 वस्तू म्हणजे 2-3 पदार्थ बनवायचे. सो मी उद्याच येते रिलायन्स मॉल मध्ये जाणार आहे शॉपिंगसाठी. कारण की आता आज जरी लाडू बनवायला घेतलेले मी, तर यात माझ्याकडे काही काही वस्तू नाहीये. म्हणजे तूप जेवढं थोडं आहे ना त्यातच मी बनवणार आहे, तूप नाहीये. त्यानंतर काय बोलतात, अक्रोड नाहीये आणि काजू कमी आहे, काजूही थोडेच आहे. बदाम जेवढे होते तेवढे मी घेतलेले आहे आणि बाकी आहे सगळं सामान. पण जे सामान आहे तेच घेतलं.
आणि मला दुसरा चिवडा बनवायचा होता, पण म्हटलं चला आता हा चिवडा बनवूया, कारण की तेलही कमी आहे. मिस्टरांनी आता एक तेल पिशवी आणून दिली, पण ती म्हटलं नको, आपण ते राहून देऊ नंतरच्या साठी. आणि आता फक्त मग हे 2 चिवडे करणार, एक चिवडा करणार आहे आणि लाडू करणार आहे. तर लाडूसाठी मी काय काय सामान घेतलेलं आहे ते दाखवते. तर इथे मी हे काळे तीळ घेतलेले आहे, काळे तीळ ही मी लाडवात घालणार आहे. त्यानंतर चिया सीड्स घेतलेले आहे आणि हे अळीव घेतलेले आहे. तर मी सगळं सामान जे ते रॅन्डमली घेतलेलं आहे. तुम्ही वाटीने मोजून वगैरे घेऊ शकता, पण मला आता दरवर्षीच झालेलं आहे ना, सो मी ते आता पटकन करू शकते, एवढा वेळ लागत नाही. सो मी माझ्या मनानेच घेतलेलं आहे सगळं सामान. तर चिया सीड्स घेतलेले आहे मी, ते माझ्यामध्ये जे मेजरिंग कप असताना त्या कपाने मोजले, तर जो पाव कप असतो ना 1/4 कप, त्या कपाने मोजून 1/4 कप चिया सीड्स आहे, 1/4 कप हे अळीव आहे आणि 1/4 कपच काळे तीळ घेतलेले आहे आणि 1/4 कप मी हे घेतलेले खसखस घेतलेली आहे. त्यानंतर जे पिस्ता आहे ना, तेही 1/4 कप घेतलेले आहे. अर्धा कप मेजरिंगचा कप अर्धा भरून अर्धा कप काजू घेतलेले आहे. 1 कप भरून पूर्ण बदाम घेतलेले आहे. त्यानंतर पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स घेतलेले आहे. दोन्ही मिक्स करून 1 कप घेतलेले आहे. म्हणजे सनफ्लॉवर सीड्स जे आहे, सूर्यफुलाच्या बिया, त्या अर्धा कप घेतलेल्या आहे आणि डांगर जे पंपकिन सीड्स आहे ना, त्याच्या बिया जे येते ते अर्धा कप घेतलेले आहे. अर्धा कप मी सफेद तीळ सुद्धा घेतलेली आहे आणि मखाने घेतलेले आहे. तर 200 ग्रॅम एवढे मखाने आहे. मस्त मखाने वगैरे घालणार आहे त्यात. आणि पाव किलो खोबरं घेतलेलं आहे आणि पाव किलो खारीक जी आहे ती मी फोडून आणि थोडीशी हलकीशी गरम करून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जी पावडर बनवून घेतलेली आहे. मस्त अशी पावडर झाली. मला बाहेरून पावडर आणायला नाही आवडत खारीक पावडर, कारण की त्यात मिक्स असतं. अगोदरच त्यात जे ते खोबरं घातलेलं असतं, भरपूर खोबरं असतं. तर मी काय करते की पाव किलो खजूर आणून घेते, काळी खारीक आणते आणि ती फोडून थोडीशी तव्यावरती गरम करते आणि लगेचच मिक्सर मध्ये घालून बारीक करून घेते. म्हणजे छान अशी याची पूड होती आणि खात्रीशीर घरी बनवलेली आपली ही पूड बनून तयार होते. त्यानंतर दिवाळीच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल आपले मागचे ब्लॉग्स, की मी दिवाळीत फराळ काही केलं झालं नाही माझ्याकडनं करणं, कारण की कलरचा राडा वगैरे काढलेला होता. त्यामुळे सो दिवाळीतलं माझं बरंचसं सामान पडलेलं होतं. काही यूज झालं, रवा वगैरे, मैदा वगैरे काही यूज झालं, काही आहे. तर त्यातलंच हे खोबरा किस आणलेला होता मी. तर दिवाळीत जसं खूप जास्त कामं असतात ना, तर मी पाव किलो जे ते खोबरा किस आणलेला होता, तर तो उरलेला होता, तर तोच मी आज घेतलेला आहे. सो हा पाव किलो खोबरा किस घेतलेला आहे आणि डिंक घेतलेला आहे. 200 ग्रॅम डिंक घेतलेले आहे. डिंकाचे लाडू करणार आहोत आपण, ड्रायफ्रूटचे डिंकाचे लाडू बनवणार आहोत. तर हे सगळे जे आपण आता हे घेतलेले ना सामान, जे घेतलेले म्हणजे चिया सीड्स, अळीव, तीळ, सफेद तीळ, काळे तीळ, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, सफेद तीळ, त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, हे सगळे आणि खसखस, हे आपल्याला तेल न घालता जे ते तूप न घालताच कमी गॅसवर छान असे रोस्ट करून घ्यायचे. म्हणजे जास्त त्याचा कलर नाही बदलून द्यायचा, पण त्याचा असं खमंग वास सुटला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला ते छान असे गरम करून घ्यायचे, कलर चेंज न होऊन देता. आणि फक्त आपल्याला जे मखाने आहे ना, मखाने सुद्धा अगदी थोड्याशा तुपावर आपल्याला तळून घ्यायचे. कमीत कमी तुपाचा आपण यातही वापर करणार आहोत आणि फक्त आपल्याला डिंक जो आहे ना, तो तळण्यासाठी तूप लागणार आहे. सो जेवढं तूप आहे माझ्याकडे, त्यामध्ये जो डिंक आहे ना, तो तळून होणार आहे. तर हे सगळं सामान आपल्याला लागणार आहे. त्यानंतर चिवडा बनवायला हे जे पॅकेट असतं ना, ते पॅकेट आणलेले आहे मी 3. तर याला फक्त आपल्याला थोडंसं काश्मीरी लाल तिखट आणि काळं किंवा काळं मीठ, म्हणजे ती काळं, आमच्याकडे पांढरं मीठ म्हणतात, पांढरं मीठ किंवा काळं मीठ घ्या, काळं मीठ म्हणा. तर मी काळं मीठच म्हणते जास्त. तर ते काळं मीठ घ्यायचे किंवा मग सैंधव मीठ घ्यायचे आणि चाट मसाला, बस 3 गोष्टी आपल्याला त्या चिवड्यासाठी लागणार आहे. सो चला आता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन छान असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो पूर्णपणे रेसिपी रिलेटेड असणार आहे. सकाळी एक क्लिप शूट केलेली आहे मी, तीही यात इन्क्लूड करणार आहे, ज्यामध्ये मी हॉट चॉकलेट बनवलं होतं, थोडंसं वेगळं बनवलेलं आहे. ती क्लिप बघा, तोवर मी थोडीशी तयारी करून घेते आणि मग आपण बघूया की आपण लाडू कसे बनवायचे.
चला तर मग मैत्रिणींनो, आता व्लॉगला सुरुवात करूया. तर व्लॉग जो आहे तो सकाळी जवळजवळ 8 वाजेपासून मी स्टार्ट केलेला होता. आणि सकाळी जे ते 8-8:30च्या दरम्यान जे ते मी मुलांना हॉट चॉकलेट बनवलं होतं. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 चमचे पोह्याचे जे चमचे असते ना, ते 4 चमचे भरून जी ब्राऊन शुगर असते ना ती घातलेली आहे. आणि त्यातच मी 4 चमचे कोको पावडर घातलेली आहे अनसॉल्टेड. आणि त्यानंतर त्याला उकळी यायला लागली की छान असं त्याला उकळून द्यायचं. उकळी यायला लागली दुधाला की त्यामध्ये आपल्याला पोह्याचेच 2 चमचे भरून कॉर्नफ्लॉवर जे ते थंड दुधामध्ये त्याची स्लरी करून ह्या गरम दुधामध्ये घालून घ्यायचे. आणि या स्टेजला आपण हे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहून याला पुन्हा एक उकळी येऊन द्यायची. छान अशी एक उकळी आली की त्यानंतर यामध्ये मी एक पूर्ण सॅशे जे ते कॉफीचं घातलेलं आहे. तर या अगोदर जो मी तुमच्यासोबत जे हॉट चॉकलेट शेअर केलं ते वेगळं होतं आणि हे वेगळं आहे. तर यातलं वेगळे पण सांगते मी तुम्हाला की यात मी जे ते कॉफी घातलेली आहे आणि कॉफीनी हॉट चॉकलेटला अजून छान अशी टेस्ट येते, अजून त्याची टेस्ट जी ती इन्हॅन्स होते. कॉफी टाकून घेतली त्यानंतर लगेचच जवळजवळ 6 डार्क चॉकलेट जे आहे ना त्याच्या 6 क्यूब्स जे ते मी या हॉट चॉकलेटमध्ये टाकून घेतल्या. ते वितळस तर छान असं हलवत राहून आपल्याला हे उकळवून घ्यायचे. तर ते हॉट चॉकलेट जे डार्क चॉकलेट आपण घातलेलं होतं ना ते पूर्ण वितळलं गेल्यानंतर गॅस बंद करायचे. आणि त्यानंतर आपल्याला गरमागरम थंडी स्पेशल गरमागरम हे हॉट चॉकलेट जे ते सर्व करायचे. आणि एक ग्लासामध्ये सर्व करून घ्यायचे. आणि त्याच्यावरनं आपल्याला घरातली फ्रेश साय असेल तर साय घालून घ्यायची, नाहीतर मग मी इथे फ्रेश क्रीम घालते. फ्रेश क्रीमने अजून त्याची टेस्ट जी ती छान लागते, मस्त अशी चव लागते. त्यामुळे मी फ्रेश क्रीम इथे यूज करत आहे. तर थंडीमध्ये ना आमच्या घरामध्ये 2 दिवसाला 3 दिवसाला जे ते हॉट चॉकलेट होत असतं. तर इथून पुढे तुम्हाला चहाऐवजी ती मी हॉट चॉकलेटचीच रेसिपी देत जाणार आहे. अजून 2-3 वेगळ्या प्रकारे मी हॉट चॉकलेट बनवते, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर आता इथे सायंकाळची वेळ झालेली होती आणि त्यावेळेला मी सगळं कामं आवरून घेतले घरातले. आणि वेळ होता तर म्हटलं चला आता थंडी छान अशी कडाक्याची थंडी पडते, तर आपण थंडी विशेष आणि थंडीसाठी म्हणून देते मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवूया मुलांसाठी. आणि आम्हालाही खायला चालेल, कारण की मी यामध्ये गुळ यूज केलेला आहे. म्हणजे एकदम छोट्या साईजचा लाडू बनवणार आहे, जेणेकरून जे ते एका व्यक्तीसाठी तो एक लाडू देतो इनफ होईल. तर त्यासाठी मी ते गॅस ऑन केला, कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाली त्यानंतर मीडियम गॅसवर मी मखाने छान असे भाजून घेतलेले. तर सगळ्यात अगोदर मखाने भाजून घेतले. मखाने भाजून घेण्यामागचं कारण सांगते. मखाने जे ते छान असे आपण कुरकुरीत होस्तोवर भाजून घ्यायचे थोडंसं तूप घालून. आणि त्यानंतर आपल्याला जे ते बदाम वगैरे हे भाजायला घ्यायचे. म्हणजे जोवर आपण दुसरं साहित्य भाजतोय ना तोवर मखाने जे ते थंड होऊन छान असे अजून कुरकुरीत झालेले असतात. त्याकरता मी सगळ्यात अगोदर मखाने भाजायला घेतलेले आहे. आणि त्यानंतर काजू बदाम पिस्ता हे घेतलेले आहे. आणि थोडंसं अगदी 1 चमचाभर तुपामध्ये मी जे ते काजू बदाम पिस्ता जे ते छान असे तेलामध्ये तुपामध्ये परतून घेतले. त्यामधून असा चटचट आवाज येऊस तर आपल्याला जे ते हे बदाम मीडियम गॅसवर परतून घ्यायचे सगळे ड्रायफ्रूट. त्यानंतर ते एका ताटामध्ये काढून घेतले. शक्य तुम्ही सगळे साहित्य जे ते वेगवेगळ्या ताटात काढले, जेणेकरून जे ते आपल्याला त्याचं भरड काढायला जे ते सोपं जाईल. त्यानंतर इथे सगळ्या प्रकारचे सीड्स घेतले. त्यामध्ये जे पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स आहे ना ते अगोदर घातले. ते 1 मिनिटभर छान असे तुपावरती परतून घेतले, चमचाभर तुपावरती. त्यानंतर त्यामध्ये काळे तीळ आणि पांढरे तीळ घातले आणि खसखस घातली. आणि ते आपल्याला आता छान असे पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचे. आणि 1 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये ऑलिव्ह आणि जी चिया सीड्स आपण घेतलेले होते ना ते घालून घ्यायचे. आणि पुन्हा 1 चमचाभर तूप मी घातलेलं आहे. आणि छान असे 2-3 मिनटं कमी गॅसवर आपल्याला कुठल्याही ड्रायफ्रूट्सचा आपल्याला कलर चेंज होऊन नाही द्यायचा आहे. तर छान असा खमंग वास सुटतो आपल्याला मीडियम गॅसवर हे परतून घ्यायचे आणि एका ताटात काढून घ्यायचे. तर मी छान असं हेल्दी वेने जावा म्हणून यामध्ये चिया सीड्ससुद्धा घातलेले. तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही तर नाही घातले तरी चालेल, स्किप केले तरी चालेल. आणि सगळ्या प्रकारचे जे सीड्स आहे ना ते घेतलेले, जेणेकरून आता माझी मुलगी जी आहे ना मोठी तनिष्का, तिचीच खूप पाठ दुखते आणि माझीही कंबर दुखते, पाय दुखतं. तर त्याकरता हे लाडू जे ते खूप छान असे गुणकारी आहे. थंडीमध्ये आपण हे लाडू खाल्लेच पाहिजे.
आणि जेव्हापासून थंडी जास्त सुरू झाली ना तेव्हापासूनच आम्हाला हे जास्त प्रॉब्लेम यायला लागले, बॅक पेनचे, पायांच्या पेनचे वगैरे. तर त्यामुळे म्हटलं चला आपण आता हे लाडू बनवून घेऊयाच. तर मी पुन्हा मग तूप वाढवलेलं आहे, तूप घातलेलं आहे कढईमध्ये आणि तुपावरती छान असा जो खाण्याचा डिंक असतो ना तो तळून घेतलेला आहे. खाण्याचा डिंक तळून झाला आणि त्याच्यात जे उरलेलं तूप होतं ना त्या तुपामध्ये मी खोबरं मिनिटभर परतून घेतलं आणि मिनिटभर खोबरं परतून घेतल्यानंतर गॅस जो तो आपल्याला बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर गॅस त्यामध्ये आपल्याला काळ्या खजूरची पावडर जी ती घालून घ्यायची आणि एक 2-3 मिनिटं आपल्याला फक्त कंटिन्युअसली हलवत राहून ते खोबरं आणि खजूर जे ते छान अशी भाजून घ्यायची. आणि त्यानंतर आता आपण जे थंड झालेले साहित्य आहे ना ते आता मी बारीक करायला घेतलेलं आहे मिक्सरवरती. तर थोड्या प्रमाणात आपल्याला सगळं घ्यायचे आणि बारीक असं याची पावडर बनवून घ्यायची. पेस्ट नाही बनवायची, डायरेक्ट पावडर बनवायची. आणि आता मी काजू, बदाम आणि पिस्ता घातले ना त्यामध्येच मी थोडासा गुळ पण घालणार आहे. तर टोटल हे सगळं जे साहित्य मी घेतलेलं आहे ना त्यामध्ये 2 किलो लाडू बनवून होता. तर यामध्ये मी जवळजवळ अर्धा किलो गुळ घातलेला आहे. तर अर्धा किलो गुळ देतो इनफ होतो आणि छान अशी चव येते. मस्त आपले लाडू जे ते बनवून रेडी होते अर्धा किलो गुळामध्येच. तर टोटल 2 किलो लाडू मी बनवलेले आहे. आणि मग आता बघा मी ड्रायफ्रूट बारीक करून घेतले. त्यानंतर आता मी ते मखाने बारीक करायला घेतलेले. मखाने आपल्याला ओबडधोबड अगोदर बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गुळ घालायचा आहे. तर गुळ घातल्याने काय होईल की आपल्याला गुळाचा पाक वगैरे करत बसण्याची वेळ येणार नाही आणि मस्त असे आपले हे कमी कष्टात आणि पटकन होणारे असे लाडू आहे. गुळाचा पाक जर केला ना तर लाडू थोडासा कडक होतो आणि मी आता दाखवते त्या पद्धतीने आपण जर लाडूमध्ये गुळ घातला तर लाडू अजिबात कडक होती नाही आणि मस्त आपले लाडू जे ते मऊसूत असे बनवून रेडी होता आणि लाडू वळलेही पटकन व्यवस्थित जातं. तर त्याकरता आपल्याला जे ते गुळ देतो अशा प्रकारे मी आता हे एटेबल जे गोंद आहे ना म्हणजे जे डिंक आहे ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे बघितलं थोडासा गुळ घालून घेतलेला आहे. अगोदर ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि नंतर थोडा करून अर्धा किलो गुळ आपल्याला सगळं साहित्य बारीक करत असताना त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या साहित्यामध्ये गुळ जो तो एकत्र होईल आणि आपल्याला वेगळा असा गुळाचा पाक वगैरे करत बसण्याची गरज पडणार नाही. तर आता एक करून मी सगळं साहित्य जे ते दळून घेणार आहे. आता जो डिंक आहे तो दळून झाला. त्यानंतर जे सीड्स घेतलेले होते आपण ते थंड झाले होते तर ते मी बारीक करून घेतले. फाईन अशी त्याची पेस्ट बनवून घेतली, बारीक अशी पावडर बनवून घेतली. आणि त्यानंतर खजूर आणि खोबरं हे दोन्ही एकत्र मी बारीक करून घेणार आहे आता. तर यातलं फक्त एक मूठ भरून देते मी आहे तसंच फक्त जे आपण बारीक केलेलं लाडवाचं मिश्रण ना त्यात घातलेलं आहे. बाकी सगळं जे ते मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे खजूर आणि खोबरं, जेणेकरून ते बाइंडिंग करायला आपल्याला थोडंसं व्यवस्थित होतं. आता सगळं जे आपण साहित्य भाजून घेतलेलं होतं ना तुपावरती ते मी एका ताटामध्येच बारीक करून घेतलेलं आहे. आता ते त्याच्यात थोडंसं मी जवळजवळ म्हणजे एक मोठी वाटी भरून देते, मेजरिंग कप भरून जे असतो ना तो मोठावाला, तो 1 कप भरून तूप घातलेलं आहे, न कढवलेलंच तूप घातलेलं आहे आणि ते छान असं एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जे ते वेलची पावडर घालून घ्यायची. तर इथे माझे हात खराब झाले होते म्हणजे लाडवाचे होते, त्यामुळे मग मिस्टर आलेले होते तर त्यांनाच मी सांगितलं की तुम्ही मला वेलची पावडर टाकून द्या. आणि ते आता तनिष्कान त्यांना घ्यायला जाणार होते आणि त्यांनाही थोडंसं थांबायचं होतं कारण तिथे त्यांचेही मित्रपरिवार आलेला होता. मुली जसं की गॅदरिंगला गेलेल्या होत्या तर त्यांनाही थोडंसं गॅदरिंगला थांबायचं होतं. मग ते थोडंसं व्यवस्थित आवरून वगैरे तेही निघून गेले आणि घरात फक्त आता शौर्यन मीच होते. तर आता आपले लाडू बनवून झालेले म्हणजे लाडूचं जे बॅटर आहे ते बनवून झालेले, फक्त लाडू वळायचे होते. तर आम्ही दोघंच होतो. तर मी शौर्यला तेच सांगत होती की चल तुम्हाला लाडू वळायला मदत करतो का. तर अक्षरशः शौर्यनी मला पूर्ण लाडू वळायला जे ती मदत केलेली आहे आणि खूप छान असे आपले एक अर्धा तासात सगळे लाडू बनवून रेडी झालेले आहे. आणि टोटल मी हे 2 किलो लाडू बनवलेले आहे. तर लाडू आपले बनवून झालेले ते एक साईड अशाच प्रकारे मी साईडला थंड व्हायला ठेवलेले आणि त्यानंतर पुन्हा कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला. कमी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जे ते मी 1 टेबलस्पून तूप घालून घेतलेले, साजूक तूप. आणि ते तूप फक्त मेल्ट व्हायला लागलं होतं म्हणजे हलकीशीच कढई गरम झालेली होती. त्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घालून घ्यायचे आणि अगदी पाव चमचा हळद पावडर घालून घ्यायची. आणि त्यानंतर
काळं मीठ घेतलेलं आहे मी इथे. तर काळं मीठ आपल्याला चवीनुसार घालून घ्यायचं आहे. आता मी 3 पॅकेट घेतलेले, त्या 3 पॅकेटच्या हिशोबाने काळं मीठ जे ते त्यात घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर 1 चमचा पोह्याचा 1 चमचा भरून देते जे आमचूर पावडर नाही, चाट मसाला आहे ना, तो घालून घेतला. आणि हलकेसे गरम झालेल्या तुपामध्ये आपल्याला हे सगळे मसाले जे ते परतून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला आपण जे कुरमुरे घेतलेले आहे ना, ते कुरमुरे घालून घ्यायचे. 1 पॅकेट घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले जळणार नाही. आणि त्यानंतर उरलेले 2 पॅकेट जे ते मी कट करून घालून घेईल. आणि आपल्याला कमी गॅसवर 5 मिनटं कंटिन्युअसली हलवत राहून हे कुरमुरे जे ते छान असे परतून घ्यायचे, म्हणजे छान असे ते तुपावरती परतले जातील आणि कुरकुरीत होतील. आणि 7-8 दिवस छान अशा कुरकुरे जर बनवून ठेवले ना, तर ते हे कुरमुरे बनवून ठेवले ना, तर ते कुरकुरीत राहतात आणि मुलांना खूप जास्त आवडतात. तर या पद्धतीने मी ह्या कुरमुऱ्यांचा चिवडा बनवत असते. नक्की या पद्धतीने तुम्ही लाडू, थंडी स्पेशल लाडू आणि हा चिवडा जो आहे कुरमुऱ्यांचा, तो करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.